NDTV एंटरटेनमेंट अवॉर्ड फर्स्ट टाइम होत आहे, काय भावना? अरे अर्थात खूप अजून एका छान पुरस्काराची भर पडली आहे आणि पुन्हा एकदा अजून जोमाने आणि जोशाने काम करायची इच्छा तयार झाली आहे. कारण पुढच्या वर्षी NDTVचा पुरस्कार माझ्या घरात हवा आहे असं मी मॅनिफेस्ट केलं आहे. नक्की. सो बघूया. आणि खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद NDTVला. खूप उत्तम आणि स्तुत्य असा हा पुरस्कार आहे आणि पुन्हा एकदा खूप आभार. धन्यवाद. एक छोटा रॅपिड फायर. तुमची पहिली भूमिका कोणती? सर्वात पहिली हां. नाटकातली आणि मकरंद राज्याध्यक्ष. तुमचा आदर्श कोण? तसं तर खूप आहेत, पण विक्रम गोखले. तुम्ही कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व देता? मेहनतीला. तुमचं स्वप्न? आय वॉन्ट टू बी ऑन टॉप. अपकमिंग प्रोजेक्ट? सुरू आहे. अपकमिंग प्रोजेक्ट? आत्ता छावा रिलीज झाला आहे, त्यामुळे त्याचा आनंद मी आणि आम्ही प्रेक्षक मायबाप प्रेक्षक घेतातच आहेत. आणि आता लवकरच अनुराग कश्यप यांचा एक सिनेमा आहे, तो रिलीजवर आहे. एप्रिलमध्ये रिलीज होईल. सो त्याची आता तयारी सुरू होईलच प्रमोशनची. बाकी छावामध्ये विकी कौशल आणि त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. खूपच सुंदर. म्हणजे जो अनुभव माझ्या मराठी चित्रपटात माझ्या सहकलाकारांबरोबर येतो तसाच, अगदी तसाच, केवळ भाषा वेगळी, हिंदी एवढाच फरक आहे. बाकी तसंच अगदी खूप छान. इज व्हेरी कोऑपरेटिव्ह. खूपच सुंदर अभिनेता आहे, सुंदर माणूस आहे. आणि लक्ष्मण सर, सगळीच टीम सुपर. विकी कौशल आता शूटिंग संपलंय, मूवी रिलीज झालेला आहे. अजूनही विकी कौशलसोबत कॉन्टॅक्ट आणि काही? हो, आम्ही गप्पा मारत असतो, चॅट करत असतो. मी त्याला काही आलेल्या रील किंवा लोकांच्या ज्या काही रिॲक्शन्स त्या पाठवत असतो. विकी मला पाठवतो आणि खूप मजा येते. आता आम्ही बऱ्याच अजून काही इव्हेंट्स आहेत, तिकडे आम्ही एकत्र भेटणारच आहोत. आणि मी खरं सांगू का, फार कमी अशी मैत्री असते या क्षेत्रात जी चित्रपटात काम करताना राहते. नंतर चित्रपट संपलं की सगळे विसरतात. पण मला असं वाटतं की काही ठिकाणी काही रिलेशन्स वेगळी होतात. त्यामुळे मी खास करून हिंदीमधलं सांगतो आहे. मराठीतले खूपच चांगले मित्र आहेत माझे. जितेंद्र जोशी आहे, प्रसाद ओक आहे, सुबोध आहे, अनेक मित्र आहेत माझे. पण हिंदीसाठी मनोज बाजपेयी आणि आज विकीशी एक वेगळं रिलेशन चांगलं झालं आहे.